नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, राज्यातील इयत्ता 1ली ते 12वी साठी सर्व शिक्षक बंधू भगिनीसाठी AI साथी फॉर एज्युकेटर हा ऑनलाईन कोर्स सर्व शिक्षकांनी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी दीक्षा ॲपमध्ये AI साथी हा कोर्स कसा घ्यावा व AI साथी कोर्स रजिस्टर कसे करावे हे मी आपणास सांगतो. आपल्या मोबाईलमध्ये जर दीक्षा ॲप असेल तर ते डाउनलोड करावे. आपण मागच्या वेळेस सुद्धा या दीक्षा ॲपमध्ये कोर्स केलेला आहे ऑनलाईन. तर बघा, दीक्षा ॲप ओपन करावा. त्यानंतर साइन इन विथ गुगल हे ऑप्शन चूज करावे. तर दीक्षा ॲप ओपन होत आहे. आता अगोदर आपलं प्रोफाईल हे पूर्ण आहे का नाही आहे हे चेक करावे. त्यासाठी इथं बघा 30%च कंप्लीट आहे. त्याच्यामुळे बघा, आता अलका देशमुख, वडिलांचे नाव, जेंडर ही माहिती पूर्ण भरावी. जन्मतारीख, दिलेली माहिती पूर्ण भरावी. महिना, एक टीचर, स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट आता ही माहिती पूर्ण भरलेली आहे. आपण अपलोड चालू आहे प्रोफाईल. एकदा पुन्हा चेक करूया माहिती पूर्ण झाली का. ते बघा, आता 100% आलेलं आहे. आता आपल्याला कोर्स कसा बघा, उजव्या हाताला खाली दिलेला आहे कोर्स. या कोर्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. इन्स्टॉल दीक्षा कोर्स
दीक्षा कोर्स आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे. इथं ओके म्हणायचं. ओपन करायचं. आपण डाउनलोड केलेला आहे. आता यानंतर बॅक जायचं आणि जी आपल्याला लिंक दिलेली आपल्या व्हॉट्सअपला जाऊन ती लिंक एकदा ओपन करायची. बघा ही लिंक. या लिंकला ओके केल्यानंतर AI साथी हा कोर्स आपल्याला दिसेल. तिथं एनरोल नाव इथं क्लिक करायचं. म्हणजे जेणेकरून आपला जो सिलेबस आहे शिक्षकासाठी, बघा शिक्षकासाठी AI साथी हा कोर्स इथे डाउनलोड झालेला आहे. आता त्याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर बघा परिचय 15 मिनटाचा, AI सर्वत्र आहे 40 मिनटं, अशी वेगवेगळे आपल्याला इथं मॉडेल्स दिलेलं आहे. हे प्रत्येक मॉडेल्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत. एकही मॉडेल्स आपल्याला सोडायचं नाही. आणि पूर्ण झाल्यानंतर अंतिम मूल्यांकन, आणि अंतिम मूल्यांकन झाल्यानंतर शेवटचं येतं आपला हे प्रमाणपत्र, आणि प्रमाणपत्र आपल्याला डाउनलोड करायचं आहे. बघा उदाहरणार्थ परिचयमध्ये मला दाखवतो. परिचय जर आपण ओपन केला तर आपल्याला दिसून येईल. हे बघा आता हा सिलेबस सुरू झालेला आहे. बघा नमस्कार. असंच आपल्याला एक 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 पूर्ण परिचय, कोर्स परिचय सर्वत्र अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करायचं आहे. सर्वांना हा व्हिडिओ समजला, माझी माहिती समज